जगमनेतपाणि तरुण तुलसी माला कंधरम कन्नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल उदरते भाग्यता अवधि चिंतावारी संत दर्शने हा लाभ पद्मनाभ डोला अनंत महासागर प्रभुचेपा जगदुद्धारक जगद्गुरुश्री तुकोबार विष्णुमाऊली धनवरायांच्या पवित्र अलंकार नगरीमध्ये संत कृपा वारकरी शिक्षण संस्था स्वानंद संन्यासी सद्गुरू देवकर माऊली ठाकूर या संस्थेचा रौद्र महोत्सव संस्थापक शंकर महाराज पांचाळ या निमित्तानं दिनत्रय महोत्सव आणि आज तिसऱ्या दिवसाची सकाळची चिंतन सेवा या जगद्गुरू तुकोबारांचं चिंतना पूर्ण करताना या संस्थेचे नाव आहे पहिला शब्द संत कृपा या सूत्राला सुंदर अभंग घेण्याचा विचार केला जगद्गुरू तुकोबा आपल्या जीवनाचा आनंद व्यक्त करतात समाधान व्यक्त करतात समाधान दोन प्रकारचे तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक समाधान संसारामध्ये इंद्रिय आणि विषयांच्या संबंधात जे समाधान होतं ते तत्कालिक आहे आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जे समाधान आहे ते आत्यंतिक आहे तत्कालिक त्याला म्हणतात तेवढ्या पुरता असतं त्याचं नाव आहे तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक त्याला म्हणतात कुठल्याच काळात ते भंग पावत नाही त्याचं नाव आत्यंतिक समाधान दुर्दैवाने एखाद्या माणसाला तंबाखू खाण्याचं व्यसन लागलं तंबाखू खाण्याने त्याला समाधान होतं पण तत्कालिक का आत्यंतिक काही काळात कुणाला ते खाऊच वाटते मरेपर्यंत खाऊ वाटते मराला हिंदुरी झाली तरी खाऊ वाटते सेवी भाग टाकतो तंबाखू उघडणं अखंड भ्रांती माझी तत्कालिक समाधान जेवढे जेवढे संसारामध्ये समाधान होतात ते सगळे तत्कालिक पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्यांच्या विषयाच्या संबंधातून जे घडतंय ते तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक समाधान त्याला म्हणतात जे भगवान परमात्म्याच्या दर्शनात संतांच्या कृपेच्या द्वारा घडल्यानंतर जे घडतं समाधान ते आत्यंतिक समाधान आत्यंतिक समाधान कशालाच बिघडत नाही ना जगद्गुरू तुकोबारांच्या चरित्राचा आपण अभ्यास केला लक्षात येते महाराज मनात गर्भ श्रीमंत म्हणून पुण्याच्या मुळवी घराण्याची पहिली पत्नी महाराजांची पहिली पत्नी श्रीमंती खूप आणि महादनकी होती गुरुच्या काळात हुकुमशाहीच्या काळामध्ये काही पदलं असत देशमुख देशपांडे पांडे चौधरी महाजन पाटील अलीकडच्या काळात लोकांना इतकं विसर पडला आहे की तुमचं नाव काय पाटील म्हणतात पाटील नाव असतं पाटील पदवी आहे तेव्हा महाराजांच्याकडे महाजनकी होती गावात भांडण झाल्यामध्ये भांडण संपवण्याची शक्ती त्यांच्या घराण्यामध्ये होती मोठी सावकारकी होती थोरले भाऊ वैराग्य निर्माण झालं हिमालयात करण्याकरता गेले धाकटे भाऊ कामगार आहे सावकारकीची वाढ 19 वर्ष दुष्काळ पडला सावकारकीची वाढ काढली अर्धी वाढ कानोबाऱ्याला दिली आणि स्वतःच्या वाट्याला आलेली अर्धी वाढ इंद्राणीच्या दोहामध्ये गुळून टाकली सगळ्या ऋण घेणाऱ्या ऋणकोला सांगितलं सर्रास कर्ममुक्ती आठ घालून नाही सर्रास त्याचा परिणाम प्रपंचावर खूप मोठा झाला आम्ही सदैव सोडते जवळी येतात चोर धाके जाऊ पडते देखे कुत्री घर वाटते महाराजांचा व्यवसायाचा दिवाळा निघाला
पण वाईट वाटलं नाही. बरे झाले देवा निघाले देवा महाराजांचं दिवाळ निघालं ना आपण चालीवर म्हणतो, त्यांचं दिवाळ निघालं दिवाळ बरं झालं. दिवाळ न मिळो खावया न वाढो समजा ही भूमिका निर्माण झालेली. त्याचं कारण असं की समुद्राची कृपा कृपेश याद्वारे परमात्म्याची प्राप्ती आणि निर्माण झालेलं आत्यंतिक समाधान ते सदा चित्ता समाधान ते आत्यंतिक समाधान आणि ते समाधान प्राप्त झालं. पण आपल्याला प्राप्त झालं इतरांना सुद्धा पाहिजे, नवीन जगाला पाहिजे. समाधान नको म्हणणारा अजून जन्माला आला नाही, येत नाही, येणार नाही. समाधान हे आत्म्याचं स्वरूप आहे. काही गोष्टी देहाला धरू नये, काही गोष्टी आत्म्याला धरू नये. काही गोष्टी देहाला धरू नये. देहाप्रमाणे भावना, लहानपणाच्या भावना, पौगंड अवस्थेच्या भावना, कौमार अवस्थेच्या भावना, तारुण्यातल्या भावना, वृद्ध अवस्थेच्या भावना, मनुष्य शरीरातल्या भावना, इतर शरीरातल्या भावना. आपण भावनेचाच अभ्यास केला तर शरीराप्रमाणे भावना असतात काही. उदाहरणार्थ कडुलिंबाचा पाला माणसाला खायला दिला तर किती काही पण त्याला सवय ते 2-4 पाणी खाईल, त्यात नाही खाणार. तो जीव जर उंचाच्या देहात गेला तर बराबर खाईल. काय बदल? जीव बदलला का देह बदलला? देह बदल, देहाच्या भावना. एखादा माणूस आणि एखादी गाय बरोबर चालले, रस्त्यात हरळशी पेंडी पडली आहे, जवळ आल्यानंतर पेंडी तुटून पडत. माणूस का काय हिरव्या जागी भांबावे बसून त्याच्या देहाची भावना आणि दुसरी आत्म्याची भावना. आपल्या जीवनामध्ये सत्य असावं, ज्ञान असावं आणि आनंद असावा, प्रेम आकर्षण असावं, हे सगळ्या भावना आहेत. त्या सगळ्या भावना आत्म्याच्या भावना. जीवदशेमध्ये मात्र देहाच्या भावना मर्यादित आहेत, येतात, वाढतात, जातात, हा भाग वेगळा आहे. पण आत्म्याच्या भावना अपुऱ्या राहतात, पूर्ण होत नाही. आपल्या आत्म्याच्या भावना अपूर्ण आहेत हे त्याला कळालं, समजावं, तो कुठेतरी परमार्थाच्या मार्गाला लागणार आहे. कारण जोपर्यंत आपल्या अज्ञानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञानाची पहिली पायरी चढू शकत नाही. अज्ञानाचं ज्ञान फार महत्वाचं आहे. भगवद्गीतेचा प्रत्यक्षात आपण उदाहरण तरी पहा. पहिला अध्याय पूर्ण होईपर्यंत भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आपल्या स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान झालं. अशोचानंद शोचस्तम प्रज्ञा वादवशुभत पक्का मारला बरोबर आणि मग अज्ञानाचं ज्ञान. कार्पण्य दोषो कर्तव्य प्रशांती त्वाम धर्म समूहाचेता. मोठी माणसं चुकलेल्या माणसाला आपण म्हणून प्रसंग आल्याशिवाय बोलत नाही. एक संस्कृत वाक्य. कोकिळेनं कावळ्याच्या सभेमध्ये आपलं तोंड उघडू नये. तर सभा कोणाची आहे? कावळ्याची. तर कावळ्याच्या सभेमध्ये कोकिळेनं आपला आवाज काढला तर कावळ्यांना वाटतं आपला आवाज किती चांगला, हिचा आवाज किती खोटा खराब आहे, तोच्या मार रे कोकिळ भजन श्लोक आहे. तसं कुठेही अशा प्रकारचा तो उघडू नाही, योग्य आहे. पण
महाराजांसारखी संत मंडळी जगाला आपण म्हणून कल्याणाचा मार्ग दाखवण्याकरता नियम ओळखतात आणि बोलतात. नियम असा ना पृष्ठ कश्यचित ब्रूयात् नचा विनायेन वृक्षता ध्यानं न पे वेदावे जडवं लोक माझे विचारल्याशिवाय सांगू नये. ना पृष्ठ कश्यचित ब्रूयात् नचा न्यायेन वृक्षता अन्यायाने विषयामध्ये बोलू नये. एक नारद पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये दृष्टांत पावसाळ्याचे दिवस अरण्यामध्ये एक वानर पाऊस पडत होता, भिजत होतं, कुरकुरत होतं. या झाडाच्या डोंगराखाली त्या झाडाच्या डोंगराखाली जाता 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 एका झाडाच्या डोंगराखाली ते वानर गेलेलं आणि नेमकं त्या झाडाला एका चिमणीचं घरटं. चिमणीनं खोपं बांधलेलं तिथून बाहेर ते कडकुड्या लागलं. चिमणीनं तोंड बाहेर काढलं. वानर दादा अरे काय रे तू गैरसावध माणसासारखे हात पाय तुला पण तू त्याची योजना केली नाहीस. आम्ही बघ चोळशीनं घर बनवलंय आणि अशा वेळेत आम्ही सुखीला तुला किती दुःख प्राप्त व्हायला लागले रे असं म्हटलं की त्या वानराला आला राग. झाडावर चढलं, चिमणीचं घरटं म्हणून तोडून फेकून दिलं. का नऊ शब्दात बोलले नचान्यायेन वृक्षता अन्यायाने विषयाला सुद्धा समजून नये. सत्यभामाच्या बापाचं नाव काय? सतराजीचं बापाचं नाव 18 19 या अन्यायाने विषयाला समजून झालं उत्तरच नाही करत. असंही असताना सगळ्या गोष्टीला बाबाला ठेवतात संत मंडळी आणि जगाच्या या गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत, होणं अत्यंत आवश्यक आहे. याच्याकरता आपल्या जीवनाचा अनुभव सांगतो. अनुभवाचे देखील प्रकारे काही अनुभव देशाने बदलतात, काही अनुभव काळाने बदलतात, काही अनुभव व्यक्तीने बदलतात आणि काही अनुभव अवस्थेने बदलतात. देशादेशामध्ये फरक आहे. काही तमोगुणी देश आहेत, काही रजोगुणी देश आहेत, काही सत्वगुणी देश आहेत. सांगत हिमालयातला अनुभव कन्याकुमारीला येणार आणि कन्याकुमारीचा अनुभव हिमालयाला येणार. आमचे उत्कृष्ट वाशिंदे मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे. पुण्यामध्ये पर्वती नावाची टेकडी आहे आणि एक मनुष्य फिरत फिरत पर्वतीवर त्या टेकडीवर गेला. खाली पाहिलं एक घोडं चांगलं त्याने पाहिल्यानंतर ते लहान दिसले. माणसाला सवय असणं फार चांगलं. आपल्या जीवनामध्ये काही विशेष पाहिजे ती पायरी कुठंतरी लिहून ठेवावं. आपल्या देशामध्ये बरेच इतिहास न लिहिल्यामुळे लुप्त झाले. लिहिणं फार आवश्यक आहे. तो त्याने एक चिठ्ठी घेतली आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं घोडं कुत्र्या एवढं दिसतं असं लिहिलं. चिठ्ठीवर घोडं कुत्र्या एवढं दिसतं. चिठ्ठीची गडी घातली आणि अशी बाजूला ठेवली. ठेवल्यानंतर हवा सोडली आणि ती चिठ्ठी उडत 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 खाली पाय त्याला योगा म्हणे त्याचाच मित्र आणि त्या मित्राच्या हातात ती चिठ्ठी आली. पाहिजे अक्षर ओळखलं पण कोणाचं अक्षर आहे आपल्याकडे सह्या आहे. त्याच्यावर एक सही कोणाची ओळखण्याची एक शक्ती मान ओळखलं हे आपल्या मित्राचंच लिखाण आहे. आणि तो म्हणतो घोडं कुत्र्या एवढं दिसतं. जाऊ आपण त्याच्याकडे गेला का रे अक्षर तुझं लिहिली तुझं लिहिली मीच काय लिहिलंस घोडं कुत्र्या एवढं दिसतं. एवढ्याच्या हॉस्पिटलमध्ये लावण्यासारखं झालं नाही समजून म्हणजे वेळ तर झाला नाही. घोडं कुत्र्या एवढं दिसतं का? मित्रांचे सारे पर्वतीच्या माथ्यावर गेल्यानंतर दिसतं खाली चढले. दिशा दिशाच्या अनुभव काला काळातले अनुभव करतो ते तात्वाच्या काळात भिन्न भिन्न अनुभव व्यक्ती व्यक्तीची अनुभव भिन्न भिन्न सगळ्या व्यक्ती सारख्या नाही. याची नानी अनानी अनारी से वर्तने वेशही सिनाने आगवे यांचे एक ऐसे एक नाही भिन्न पाय
काहींचा आवाज इतका गोड असतो की ते ऐकतच राहतो आणि काहींचा आवाज असा असतो की ते लवकर बोलतो जरा म्हणजे इतकं नाही सांगत बरं का इतका गाणा भी खराब और रोना भी खराब तेच राग असतात पण ते आरोग्यामध्ये तो सुद्धा असतो भिन्नता आहे 1962 साली आम्ही आळंदीला आले होते त्यावेळेला भारत चीनचं युद्ध चालू होते पेपर रोज आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल पेपरवर मुख्य प्रश्न त्यांचा पोट यायचा बातम्या यायच्या एके दिवशी उगावणे मामासाहेब सारखे बसलेले होते पेपर पडलेला होता आणि एक माणूस आला दर्शन घेत असताना त्याला पंडित जवाहरलाल नेहरू दर्शन घेतलं त्याने मामाला विचारलं मामा का रोज पंडित जवाहरलाल नेहरूचे फोटो येतात बातम्या येतात त्यांच्यात आमच्यात काय फरक आहे त्यांच्या अंगात सदरा आमच्या अंगात सदरा त्यांच्या डोक्यात टोपी आहे आमच्या डोक्यात टोपी आहे कशाचा त्यांच्या एवढा मामासाहेब पटकन मिळून संपूर्ण देशाचा कारभार चालवण्याची शक्ती त्यांच्या डोक्यात आहे त्यांच्या डोक्यात टोपी आहे आणि तो टोपी कुठला तरी खुर्चीवर अडकवण्यापेक्षा तुझ्या डोक्यात घातली एवढा फरक भिन्न पाहिजे देश व्यक्ती अवस्था याच्यातून भिन्नता असते पण त्या भिन्नता जेव्हा एकत्र येतात ते एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे परमात्मा स्वरूप ती परमात्मा स्वरूपता अनुभवाला घेण्याकरता आपण नेहमी सांगतो अनुभवाचे दोन प्रकार भ्रमात्मक आणि भ्रमात्मक अनुभव येतात आणि नष्ट होतात पण भ्रमात्मक जो अनुभव तो मात्र कधी नष्ट होणार नाही असा आपल्याला आलेला भ्रमात्मक अनुभव जगाला त्याची गरज आहे आणि ती गरज आपण अंगीकारून आपल्या जीवनातली ती गरज पूर्ण झाली याची वाटचाल जडभूत तुकोबाच्या अभंगाच्या पहिल्या Thank you.
प्रकाशित झालं, फल देण्याकरता ते उद्युक्त झालं. तुका म्हणे असे नचलिता तरी अनुभवे गोडी येईल गोळून, तुका म्हणे येथे नचलिता तरी प्राप्त काळ घडी आल्याने. मी मागं केलंय ते आता फलद्रूप झालं. हा मोठा विषय हा. पुण्य कर्म करणं वेगळं आणि फल प्राप्त होईपर्यंत ते टिकणं मिळेल. एकाच गोष्टी मिळवणं सोपं आहे, पण ठेवणं त्याही पेक्षा अवघड आहे. कठीण योगा होती क्षेम हो कलिया मिळवता येतं, पण सांभाळता येतं. आपण केलेलं पुण्य संतांचं दर्शन होईपर्यंत सांभाळलं पाहिजे. याकरता तुकोबारांच्या काळामध्ये असा प्रकार आहे, ऐसा लाभ बांधा गाडी बांधून ठेवा. आता नका रे भाई नका. मोठा विषय हा. आपण जे कर्म करतो, सत्कर्म करतो, ते सत्कर्म फल स्वरूप प्राप्त होईपर्यंत सांभाळतो. बराच दिवस मला हा एक प्रश्न होता, ते कीर्तनकार जयविठ्ठल म्हटलं तर खाली दर्शन का देतात. एका महात्म्यातून कळालं. आपण पूजा करत असो, भजन करत असो, कीर्तन ऐकत असो किंवा कीर्तन करत असो किंवा अनुष्ठान करत असो, जागा सोडत असताना पृथ्वी मातेचं दर्शन मुखाला गंध लावला तर केलेलं पुण्य टिकत नाही. तर काही देवता आदर्श रूपात आपल्या जवळ असतात आणि आपलं पुण्य घेऊन येतात. अनुष्ठान करत असताना उठायला तर पृथ्वी मातेचा गंध कपडा लावावा तरच ते आपल्याला बरीच कारण म्हणा. एवढ्या कारणाला मला एक तास सहज बोलतोय, पण तिथे नाही बोलणार. आळंदीचा समाज आहे, अगदी विद्वत समाज आहे. आपण केलेली पुण्याने लोकांपुढे प्रगट जर केली तर तिचा शक्तीचा नाश होतो. पुण्य करावं पण लोकांपुढे प्रगट करू नये, कारण आपण केलेली पुण्याई लोकांपुढे प्रगट जर केली तर तिचा नाश होतो. 1970 किंवा 71 साल असेल, पंढरपूरला स्वामी राम सत्तरींचा सत्संग झाला. श्रावण महिन्यात 2 प्रकारचा सत्संग. बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या लोकांच्या करता सत्संग वेगळा. तो पहाटे 4 वाजता त्यांच्या निवासस्थानावर, आम्ही पहाटेच्या निवासस्थानावर जायचे. काही त्यातल्या शंका विचाराव्या महापुरुषाला म्हणून जायचे. एके दिवशी त्या बंगल्याच्या समोर जायला त्या काळात या गाडीची किंमत कमीत कमी 50 लाख असेल. अशा मालकीच्या गाडीत बसून एक श्रीमंत मनुष्य होता. डोकर नेसलेला, साधा सदरा, डोकर मोठी शेती. आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला, स्वामी माझी एक अडचण आहे. भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून दिले, पुन्हा कितीतरी वेळा विनंती करतो, येत नाही, काय चुकलं माझं. आणि तो कोणाला म्हणतो त्यांना गेला श्रीमंत मनुष्य इतक्या अवस्थेपर्यंत पोहोचला.
स्वामींनी सांगितलं तो अनुभव लोकांना सांगितलं त्याचा हा परिणाम आहे. न सांगावे वर्म जरी नाना कुशल आपुले पांघरले पेरिले त्याचे झाकीने बदले दान पुण्य. दुसरा दृष्टांत कुलीन स्त्री आपली आवड झाकते तसं साधकाने आपण केलेली साधना झाकून करावी. ती जर उघडी केली तर तिची शक्ती समजते, उघडी करायची नाही. जोपर्यंत साधन काळ आहे तोपर्यंत अजिबात उघडी करायची नाही, साधन सांभाळायचं. सिद्ध अवस्था झालं तर मग मात्र प्रगट करावी. का प्रगट करावी? मागील आधार धोकावी कर्तव्यता. पण सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर प्रगट करावी, पण तोपर्यंत मात्र प्रगट करू नये. आणखी एक गोष्ट, परमार्थ करणाऱ्या माणसाने संसारिक माणसाला संसारातला आशीर्वाद देऊ नये. आणि बहुतेक परमार्थिक लोकांकडे पाहणारा वर्ग संसारिक वस्तूच्या प्राप्तीकरता आशीर्वाद मागतात. पण शहाण्या साधकाने मात्र संसाराकरता आशीर्वाद देऊ नये. का बरं? संप्रदायाचा नियम. माझा मुखा वाटाना योग हे वचन वारे हे संतान घडले कोणा मुखाचा विभाग पतन मुखासी मुळे त्याचे तेजी झाले. जगद्गुरु तुकोबा जेव्हा वैकुंठाला निघाले आणि वाट लावण्याकरता आलेल्या समाज त्यांनी नमस्कार केला, विनंती केली, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. महाराजांनी कसा आशीर्वाद दिला? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. नाही दिलं तर वारकरी संप्रदायातल्या साधकांना निवडणुकीच्या मोठी पंचायत पडते. निवडणुकीच्या उमेदवार येतात आपल्याकडे, महाराज आशीर्वाद द्या, द्यावा का? जर दिला केले पाप देणे दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी घ्यायची. आपल्या संप्रदायातले वैकुंठ वारकरी महामंडळाचे संस्थापक रामदास बाबा मनसुख म्हणायचे, मी आयुष्यात कोणाला मतदान केलं नाही. ज्याला मतदान करायचं तो जर मांसाहारी असेल, दारू पिणारा असेल, परस्पर गमन करणारा असेल किंवा भ्रष्टाचारी असेल, त्याने जर पाप केलं तर त्या पापाचा हिस्सेदार आपल्याला व्हावं लागतो. अडचण आहे. लोकसभा विधानसभाला आपण बाजूला राहू, पण गावातील पंचायतची असेल तर पंचायत गावातले उमेदवार येतात, द्या मला आशीर्वाद, द्या मला आशीर्वाद. आता द्यावा का मग द्यावा? फार अडचणी महाराज लोकांना फार अडचणी. द्यावा तो देण्याकरता योग्य नसतो, नाही द्यावा गावात राहायचंय तुम्हाला मार्ग काढायचे. काळजी करू नका, दोन्हीकडे चालते.
आशीर्वाद देऊ संत श्रेष्ठ